आम्हाला रात्रीपासून उत्सुकता होती. रात्रभर आम्ही झोपलो पण नाही, कारण आम्हाला माहित होतं पूर्ण नगरपालिकेची सीट आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे या जास्तीत जास्त अजून काय अजून किती झालं मतदान ते माहित नाही, पण जास्तीत जास्त 18,000 पुढे आहे. आज जे म्हणत होते 40 वर्ष काय केलं, 40 वर्ष काय केलं, 40 वर्ष आज जनतेने उत्तर दिलेले 40 वर्ष काय केलं. आज हे रेल्वे पळून येतात, ते पाणी पळून येतात, ते आज जनतेने दाखवून दिलं. मान्य बाळासाहेब थोरात साहेब असतील, दादा सत्यजितदादा तांबे असतील, डॉक्टर सुधीरजी तांबे असतील, या सर्वांचं हे कष्ट आणि सर्व जनतेचं हे कष्ट आहे. आज त्यांनी मतदान पेटीची दाखवून दिलेलं आहे. आज नगराध्यक्षपदी डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांचा विजय झालेला आहे. मी सर्व संगमनेर तालुक्याच्या वतीने, सर्व महिलांच्या वतीने, सर्व टीमचे अभिनंदन करते. महाराष्ट्रामध्ये भाजप 200 जागेवर आघाडी असते देखील संगमनेरमध्ये असं मोठे ऐतिहासिक विजय घडला, याच्याबद्दल तुमचं काय, कशामुळे घडू शकलं? हो, इथं सुद्धा हे काम दाखवत आहे. माग आपण बघतो काय झालं, ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे. आमचे साहेब 1 नंबर निवडूनच आलेले आमच्यासाठी, बाळासाहेब थोरात साहेब. तो ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे, परंतु आता जनतेने दाखवून दिलेले आहे. संगमनेरमध्ये जी मागची चूक आमदारकीला झाली, यावेळेस ती भरून काढण्यात संगमनेर यशस्वी झाले का? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? सत्याचा विजय झालेला आहे. आता याच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. आम्हाला आनंदाचा साजरा करायचा आहे. डॉक्टर मैथिली तांबे तुम आगे बढ़ो. माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा आज हा संगमनेर तालुक्याचा ऐतिहासिक विजय आम्ही साजरा करत आहोत. मैथिलीताई तांबे 15 ते 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत आणि सर्व 30 उमेदवार आमचे संगमनेर सेवा समितीचे निवडून येणार आहेत. निम्मे आलेत आणि बाकीचे निवडून येणार आहेत. खरं तर आज जनतेने दाखवून दिलं जे आता जे विद्यमान आमदार आहेत ते अपघाती निवडून आलेत आणि खरं तर आमच्या शहरात आणि ग्रामीणमध्ये जनतांना कंटाळे आहे. त्यांची उद्धट भाषा, कामाचं काहीच नाही, फक्त आरेरावीची भाषा, कोणाला तरी काहीतरी बोलायचं आणि जे कामं करतात ते दुसऱ्यांच्या सांगण्यावरून कामं करायचं त्यांचं काम चालू आहे. संगमनेरमध्ये कुठलंही काम नाही, 1 वर्ष झालं, ग्रामीणमध्येही कुठलंही काम नाही. खरं तर जनता कंटाळलेली आहे, म्हणूनच आज जनतेने 1 वर्षात विद्यमान आमदारांना उत्तर दिलेलं आहे आणि आमच्यासाठी आमचे आमदार आजही थोरात साहेबच आहे. एकच साहेब, थोरात साहेब.